नित्य स्वामी दर्शन 12 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, काल एका साधक भक्ताने प्रवचनानंतर विचारले की श्री नृसिंह सरस्वतींनी समाधी घेतली, त्यांच्या अगोदर ज्ञानदेवाने आळंदीला संजीवन समाधी घेतली. दोघेही योगी होते, अवतार पुरुष होते. ज्ञानदेव हे नाथपंथी होते, श्री नृसिंह सरस्वती हे दत्त संप्रदायाचे होते. ज्ञानदेव समाधी अवस्थेतून पुन्हा प्रकट झाले नाहीत, परंतु श्री नृसिंह सरस्वती स्वामी समर्थांच्या तेजस्वी रूपात 400-500 वर्षांनी पुन्हा प्रकट झाले. हा चमत्कार कसा घडला, त्याची काही कारण मीमांसा आहे का? माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा मी तुमच्यासमोर ह्या संदर्भात प्रथम महत्त्वाचे विचार मांडतो. एक म्हणजे अवतार संकल्पनेविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितले. ज्ञानदेवाने संजीवन समाधी घेतली तेव्हा त्यांनी आपले सद्गुरू आणि शिवाचे प्रत्यक्ष अवतार असणाऱ्या श्री निवृत्तीनाथांना सांगितले की माझे कार्य संपले, मला समाधी घ्यायची परवानगी द्या. ज्ञानदेवांनी आळंदीला हजारो वारकऱ्यांच्या समोर समाधी घेतली. संत नामदेव महाराजांनी हा समाधी सोहळा वर्णन करून ठेवला आहे. प्रत्येक साधकाने हे नामदेव महाराजकृत संजीवन समाधीचे अभंग वाचायलाच हवेत. वाचताना डोळ्यातल्या अश्रूंना कितीही प्रयत्न केला तरी बांध घालता येत नाही. ज्ञानदेवांनी 4ही योगी अवतारी पुरुषांनी समाधी घेतली. मुक्ताई योगमाया होती, ती आकाशातल्या विजेबरोबर आकाशात अचानक निघून गेली. श्री नृसिंह सरस्वती हे योगी पुरुष ज्ञानदेवानंतर 125 वर्षांनी अवतार स्वरूपात प्रकट झाले. श्री दत्तावतारी असलेल्या या योगी पुरुषांनी आपले काम केले आणि सर्वांसमोर गुप्त झाले. भागीरथीच्या तीरावर कर्दळी वनात गुप्त झाल्यावर प्रकट झाले आणि निबिड अरण्यात त्यांनी समाधी घेतली नाही, तर ते योगमायेच्या बळावर समाधी अवस्था भोगू लागले. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या 2 अवतारांनंतर 500-600 वर्षांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेजपुंज रूपात प्रकट झाले. त्यासंबंधी मी आपल्याशी सविस्तरपणे बोलतो. एक लक्षात घ्या की लाकूड तोड्या हा निमित्त मात्रच होता. श्री नृसिंह सरस्वतींनी स्वामी समर्थांच्या तेजस्वी रूपात पुन्हा अवतार घेतला. श्री नृसिंह सरस्वतींनी देहत्याग केलेला नव्हता. 400-500 वर्ष समाधी अवस्थेत ते समाधी सुख अक्षरशः भोगत होते. एक लक्षात घ्या की शतायुर्वे पुरुषः हे श्रुतिवचन आहे. म्हणजे काय, तर मानवी आयुष्य हे 100 वर्षाचे असते, परंतु ही काही अंतिम मर्यादा नाही. कमीत कमी तेवढे आयुष्य माणूस योगबळावर जगू शकतो इतकेच. श्री नृसिंह सरस्वती समाधी अवस्थेत 400-500 वर्ष होते, ही काही अशक्य कोटीतली घटना नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.